खरं तर वहिनी तुम्ही तुमच्या माहेरचा उल्लेख केला, तुमच्या सासरचा उल्लेख केला. मानसिंग भैयांना आम्ही जेवढं पाहतोय, आणि एक वर्ष मला वाटतं 20-25 वर्ष भैया राजकारणात आणि माझे पत्रकारितेला 21 वर्ष जवळपास झाली. तुमचा परिवार हा राजकारण कमी आणि सामाजिक कार्य जास्त करतो. हो. तर या भागातील तुमच्या लोकांसाठी तुम्ही केलेलं विशेष सामाजिक कार्य काय आहे की जेणेकरून या निवडणुकीत तुम्हाला मतदारांनी निवडून द्यावं? सर, मला सांगायला ह्या गोष्टीचा अगदी मनापासून आनंद होईल की मी अशा ठिकाणावरून आलेली की जिथे श्रद्धा आणि सबुरीला फार मानल्या जातं. बरोबर. मी शिर्डीचं माझं माहेर आहे आणि मी शिंद्यांची लेक आहे, बरं. ज्यांनी साईबाबांना म्हणजे अगदी जेऊ खाऊ घातले अशा लक्ष्मीबाई शिंद्यांची मी नाते. वाह. आणि आजही त्यांना पालखीचा मान आहे अशा भागोजी शिंद्यांचीही मी नाते. वाह. त्याच्यामुळे म्हणता येईल की सामाजिक वारसा हा सगळा मला शिर्डीवरनच आलेला आहे. आणि राजकीय वारसा म्हणताल तर माझे चुलते हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि माझा भाऊही युवकांचा अध्यक्ष राहिलेला आहे. बरं. त्याच्यामुळे तिकडनं राजकीय आणि सामाजिक वारसा आहे. आणि राहिला इकडचा प्रश्न, तर इकडेही आमच्या म्हणजे सासरे हे वारकरी संप्रदायामध्ये. बरोबर. आणि म्हणजे इतकी चांगली गोष्ट आहे की आम्हाला सगळ्यांनाच धार्मिक क्षेत्रामध्ये फार जास्त आवड आहे. आणि सामाजिक कार्य करत असताना म्हणजे आबांच्या मार्फत म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी म्हणजे गावामध्ये कुणाचं लग्न असू द्या किंवा पंढरपूरला नेणं असू द्या यात्रांना वगैरे, तरी आपण आपल्या गाड्या म्हणा किंवा काही लोकांच्या एका शब्दावर आपण हे सगळं उपलब्ध करून दिलेलं असतं. आणि आपण म्हणजे माझे लहाने दीर माऊली, तर त्यांच्या मार्फतही म्हणजे ते पण आबांच्या मार्फत किंवा आमच्या सगळ्यांच्याच मार्फत आपण बऱ्याचशा मंदिरांना सजावटी वगैरेही करतो. म्हणजे ते आमचं एक आमची श्रद्धा म्हणा त्या गोष्टीला. आणि दुसरी गोष्ट अगदी आनंद होईल सांगायला की नुसतं आम्ही ह्याच सामाजिक क्षेत्रात नाही तर आम्ही आरोग्य क्षेत्रातही खूप चांगलं काम करतो. कारण माझ्या मोठ्या जाऊबाई शैलजा पाचुनकर ह्या गायनोलॉजिस्ट आहेत आणि सर हे MS सर्जन आहेत. तर मग तेही सेवाच करतात ना रुग्णांची. तीही सेवाच झाली ना. रुग्णसेवा सर्वात मोठी सेवा आहे आज. काही या माध्यमातून काही आपण उपक्रम राबवले होते की जेणेकरून त्याच्यातून काही ज्येष्ठांना? हो, नक्कीच. आपण गेल्या 3-4 वर्षापूर्वी म्हणजे करोनाच्या नंतर किंवा आधी आपण नेत्र तपासणी शिबिर भरवले होते आणि त्यामार्फत आपण जवळपास 3-3.5 हजार ज्येष्ठांचे डोळ्याचे ऑपरेशन केले आणि ते अगदी सक्सेस झालेले ऑपरेशन. मोफत केले.